सगळे तरेचे ट्रायल आनी ते विशाणू भायर सरतात. बायल 20 वर्साची असून 40 वर्सां हय आयकूं येता. जावच्या पयलींच जातात. नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या हॅलो दूरदर्शन कार्यावळींक तुमकां सगळ्यांक येवकार. खूप व्हडल्या ब्रेका उपरांत आमी हॅलो दूरदर्शन ही आमची फोन इन कार्यावळ परतून सुरू करतात. म्हणून ही कार्यावळ खाशेली आसाच, पण त्या भायर ही कार्यावळ आनीक एका कारणाक लागून खूप खाशेली आसा. आनी ती म्हळ्यार आयज आमच्या स्टुडियोत एक खाशेले सोयरे, आमचे खाशेले गेस्ट आयल्यात. आनी ते म्हळ्यार गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. आमच्या कार्यावळीन येवकार. नमस्कार. तर हॅलो दूरदर्शन ह्या कार्यावळीचो आमचो आयचो विशय आसा मोदी सरकाराची 8 वर्सां. आनी ह्या विशयाचेर आपले विचार मांडपाक तशेंच तुमच्या प्रस्नांच्यो जापो दिवपाक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत स्वता आमच्या स्टुडियोत आयल्यात. तुमकां मुख्यमंत्र्या कडेन उलोवपाचें आसत, म्हणजेच तांकां प्रस्न विचारपाचे आसत आनी ह्याच विशयाचेर मोदी सरकाराची 8 वर्सां ह्या विशयाचेर प्रस्न विचारपाचे आसत जाल्यार मुजरत आमकां कॉल करात. आमचे फोन क्रमांक तुमच्या टीव्ही स्क्रिनाचेर येतात. आमचे फोन क्रमांक आसात 222-5204 आनी 222-2424. नंबर परतून सांगता 222-2424 आनी 222-5204 ह्या क्रमांकाचेर तुमी फोन करूंक शकतात. आनी मोदी सरकाराची 8 वर्सां ह्या विशयाचेर तुमकां कितें प्रस्न आसत जाल्यार ते मुख्यमंत्र्या कडेन मांडूंक शकता. दोतोर, मोदी सरकाराक केंद्रांत 8 वर्सां जालीं. सबका साथ सबका विकास सांगून सुरू जाल्लो हो प्रवास आतां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां त्या प्रमाणे सबका प्रयास अशें म्हणटात. तर खंयच्या प्रयासाच्या दिकेन वतात? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांकां 8 वर्सां पुराय जाली आनी हे 8 वर्सां पुराय जालीच्या निमित्तात तुवें जशें म्हटलें सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास ह्या तातूंतल्यान सगळ्या लोकांक बरोबर घेवन वचपी माननीय मोदीजीचें सरकार आनी ती मनोवपा खातीर 8 वर्सां मनयता आसतना सगळ्या लोकांक आमकां विश्वासान घेवपाचें आसा. म्हणून सेवा सुशासन आनी गरीब कल्याण हो कार्यक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचे केंद्र सरकार देशांतल्या सगळ्या राज्यांनी म्हणजे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत देशांतल्या सगळ्या राज्यांनी हो खूब व्हडलो उत्सव मनयता म्हणपाक कांय हरकत ना. आनी उत्सव मनोवण्या फाटीमागचो एकूच उद्देश आसा, कारण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्या पुराय कार्यकाळांत तेंच्यांनी काडिल्ल्यो वेगवेगळ्यो योजना अजूनय जर कोणा पर्यंत पावूंक ना आसत जाल्यार त्यो तेज्या पर्यंत पावच्यो. म्हणजे आमचो टार्गेट आसा, ऑनरेबल प्रायम मिनिस्टराचो टार्गेट आसा 100% रीच टू द बेनिफिशरीज, म्हणजेच अंत्योदय. ज्या मनशाक एक्च्युअल स्कीम ती पावपाक जाय त्या मनशा पर्यंत पावपा खातीर आमचो प्रयत्न आसा. म्हणून सरकारांतले अधिकारी आसूनी किंवा समाजसेवक आसूनी पार्टींतले पदाधिकारी आसूनी सेवा सुशासन आनी गरीब कल्याण ह्या निमित्तात सगळ्यो स्किमी त्या अंत्योदय तत्वाचेर सगळ्या लोकां पर्यंत पावच्यो म्हणून चलिल्लो हो प्रयत्न गोंयांतूय बी फाटले 15 दीस सातत्यात आमी हो कार्यक्रम करता आनी 100% रीच लोकां पर्यंत पावपा खातीर आमचो यत्न चालू आसा. दोतोर, आमकां पयलो फोन आयला तो म्हणजे सांखळेच्यान आयला. बाबली डायस फोन करतात सांखळेच्यान. हॅलो हॅलो हॅलो. हां नमस्कार. नमस्कार. दोतोराक एक प्रश्न विचारूंक जाय. हय 8 वर्सां मोदीची कंप्लीट जाली. गोंयान तुमचो सरकार बरे रितीन काम करता हितून मात्तूय दुबाव ना. म्हाका एक प्रश्न असो आसा की हो म्हारगायेचो भस्मासूर पळय इतको वाडला तो तेजेर कंट्रोल करपा खातीर तुमी कितें कितें स्टेप घेतला हेजो म्हाका मातसो जबाब दिवपाक जाय. येस, ओके, प्रश्न समजलो. आनी दुसरें ओके, तुमी म्हारगायेच्या बाबतींत जो प्रश्न विचारलो, आमी जर इन्फ्लेशन रेट्स जर पळयत जाल्यार पुराय फक्त भारत देशांतच न्हय तर जगभरय ही म्हारगाय आसा. आनी आमी जर पळयता आसत जाल्यार डे बाय डे म्हणजे लोकांची म्हणजे पेमेंट्स जे आसा हे त्याच पद्दतीन डेली वेजीस आसतल्यो ह्योय त्याच पद्दतीन वाडल्या. पण हांव ते क्लॅरिफाय करता आसतनाच ऑनरेबल प्रायम मिनिस्टरांनी बाकीच्यो सगळ्यो योजनाय सुरू केल्या ह्यो त्याच दृश्टीन सुरू केल्ल्यो योजना आसतल्यो. आमी म्हणटा की नो डावट
आमी म्हारगाय एके वटेच्यान वाडल्यो जरी आसली जाल्यार बाकीच्यो योजना फाटल्या 8 वर्सांक ज्यो योजना नासल्यो त्यो योजना ह्या 8 वर्सांक सुरवात जाल्या. हांव गरीब कल्याण पासून अन्न महोत्सवा पासून ते प्रधानमंत्री आवास योजना पर्यंत पळयतालो की आमी हेंय कंपेर करपाक जाय. पयलेच फावटी डीबीटी डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर टू द बेनिफिशरीज. हाज्या पयलीं अशा पद्दतीन डीबीटी केन्नाच जानाशिल्ली. जी डीबीटी आयज शेतकऱ्या खातीर आसा, दूदकारा खातीर आसा, भाजीकारा खातीर आसा, इवन दो ज्यांच्यांनी जनधन अकावंट ओपन केलो तांच्याय खातीर आसा. म्हणजे अशा पद्दतीन सगळ्या लोकांक हो बेनिफिट्स दिलो होय तितकोच म्हत्वाचो आसा. म्हणून एक म्हारगायेचेर सोल्युशन म्हणून माननीय प्रधानमंत्री 80 करोड जनतेक आमी अन्न महोत्सवाच्या अंतर्गत म्हणजे फ्री राशन दिवपाचें काम हे ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान केलां. जनधन अकावंटाच्या अंतर्गत जवळपास 25 कोटी लोकांक हे डायरेक्टली तांकां फर्स्ट टायम तांचो अकावंट ओपन करून दिलो आनी झिरो बॅलन्साचेर. इतकेंच न करता की ह्या पिरियडात तांच्या अकावंटाचेर म्हणजे जवळपास 6,000 एन्युअली म्हणजे हे 2 वर्सांक 12,000 रुपीज तांच्या अकावंटाचेर घातले. आमी पळयता की फार्मर्स आसतलो, फार्मर्स जेंच्यांनी किसान कार्ड घेतले तांच्या अकावंटाचेर फॉर द लास्ट 2 इयर्स 20,000 रुपीज डेपॉझीट केले. ही आमकां जरी पळोवपा खातीर ही जरी कमी अमावंट दिसली आसत जाल्यार देशभर जेन्ना पळयता तेन्ना ही खुबशे शेतकरी आसतले, कश्टकरी समाज आसतलो जेंचे कडेन बँके कडेन पयलेच फावटी लिंक जाला हांकांय तो सपोर्ट आसा. म्हणजे इन शॉर्ट आमी जाका सपोर्ट दिवपाक जाय त्या पद्दतीत ह्या म्हारगायेच्या काळात सुद्दां सपोर्ट दिवपाचें काम ह्या समाजातल्या विविध घटकां खातीर म्हणजे तो मागीर SC आसूनी, ST आसूनी, अपंग आसूनी, विडोज आसूनी ह्या सगळ्यां खातीर अशा पद्दतीन वेगवेगळो सपोर्ट हो केंद्र सरकारात केला आनी गोंयांत सुद्दां त्याच धर्तीचेर सपोर्ट तो सगळ्या पर्यंत पावपाचो प्रयत्न हो सातत्यात आमी केल्लो आसा. होच प्रश्न म्हाका तुमकां विचारपाचो आशिल्लो तो म्हणजे वेगवेगळ्यो ज्यो जनकल्याणकारी आनी खास करून गरिबां खातीर अश्यो ज्यो स्पेसिफीक ज्यो येवजण्यो आसात जर आमी आवास योजना घेतल्यो किंवा उज्ज्वला योजना घेतली किंवा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सो अश्यो ह्यो योजनांची नॅशनल लेवलाचेर अंमलबजावणी आनी आमची गोंयांतली अंमलबजावणी म्हणजे तुमी कशे तरेन पळयतात? ऑनरेबल प्रायम मिनिस्टरांनी आत्मनिर्भर भारत ही योजना सुरवात केली आणि ह्या कोविडाच्या काळात सुरू करण्या फाटीमागचो उद्देशूच तो आशिल्लो की ह्या योजनेच्या अंतर्गत तांचो रीच शेवटच्या मनशापर्यंत पावचो म्हणून आणि स्टेटीनी ती इम्प्लिमेंट करची. हितूर एक ते इंडिव्हिज्युअली बेनिफिशरीज कोण हाज्या खातीर ते पळोवचें आणि दुसरें स्टेटी खातीरय बी. इंडिव्हिज्युअली बेनिफिशरीज म्हणटा आसतना आमी शॉर्टलिस्ट करून 95 योजना काडल्यो. भितरल्यो 30 ते 35 योजना ज्यो आसा ह्यो इंडिव्हिज्युअल बेनिफिशरीज खातीर आसा. उरलेल्यो योजना ज्यो आसा ह्यो राज्याच्या विकासा खातीर आसा. म्हणजे एखाद्या डिपार्टमेंट कॉर्पोरेशन्स त्याच्या मार्फत ती राबयल्ली योजना आणि म्हणून हांगासर एकदां डायरेक्ट बेनिफीट जो आसा हो डायरेक्टली जशा पद्दतीन हांवें सांगलें की शेतकऱ्याक तेज्या अकावंटाचेर पयशे ट्रान्सफर केले जाल्यार दुसरो जो सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करता ताच्या खातीर PMEGP आसा, प्रधानमंत्री रोजगार योजना. 35% सबसिडी म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या आमच्या महिला भगिनीन जर लोन 1 लाखाचे रुपया जरी घेतले आसत जाल्यार तिका 35,000 रुपया हो तिका डायरेक्ट सबसिडी कंपोनंट आसा. हाज्या व्यतिरिक्त स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया हाज्या सारकिल्ल्यो विविध म्हणजे हांव जेन्ना विचार करता तेन्ना ग्रामीण भागांतल्या म्हज्या महिला भगिनीचोय विचार करता आणि त्याच बरोबर IT सेक्टरांतलो एकटो भुरगो जेन्ना तो आपलो स्टार्टअप सुरू करता ताच्या खातीर सुरू केल्ल्या योजनांचोय विचार करता. म्हणून म्हणजे ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान आत्मनिर्भर भारत ह्या योजना सुरवात केल्यो आणि गोंयांत त्यो इम्प्लिमेंट करपा खातीर आमी स्वयंपूर्ण गोंय ह्या योजने मार्फत सगळ्या लोकां पर्यंत रीच पावचो म्हणून स्वयंपूर्ण गोवा हो संकल्प काडून 100% पावपाक जाय म्हणून आमचो प्रयत्न आसा. बट आयचे घडी हांव अशें म्हणना की सगळ्यांक 100% पावले अशें म्हणना पण आमचो प्रयत्न आसा की तो 100% पावचो. स्वयंपूर्ण गोंयाचेर हांव प्रश्न म्हजो तुमकां फुडें घालता पण त्या आदी दोनापावलाच्यान शिला नायक फोन करतात. हॅलो हॅलो हां नमस्कार, प्रश्न विचारात. हय my question is to honorable CM sir, this is with regard to zero billing for water supply to households including society in our society. Zero water billing in society. Miss Sheila, I think there is phone. Zero billing in society, right? I think the TV is on. Can you please put off your TV or lower the volume? तुमचे जर फाटल्यान टीव्ही आसा ताजो आवाज बारीक करात. ना काय ना सगळे बंद केला तर एव्हरीथिंग इज ओके Zero हां billing in society. ओके विचारा, प्रश्न विचारा. honorable CM sir, this is with regard to zero billing for water supply to households Societies. including society. ओके In our society, most of us are senior citizens
and we have already given submitted details to your office, but at PWD office as well as to your CM's office. But Okay. till now we have not heard from you so far. So we Yes. wish तुमचो that प्रश्न better. मॅडम शिला तुमचो प्रश्न म्हाका कळ्ळो. आमी जी झिरो बिलिंग सिस्टीम 16,000 लिटर उदक फुकट दिवपाचो झिरो रेटाचेर दिवपाची स्कीम जी लॉन्च केल्ली इन माय लास्ट टेन्युअर, तो फक्त एकूच भितर हर्डर उरलेलो. ज्यांची सोसायटी आसा तांकां कॉमन उदक एकाच मिटराचेर येतालें. आतां आमचे PWD मिनिस्टरान तितून रिवायज केला आनी इट इज डिवायडेड बाय फ्लॅट केल्या आनी परत तांकां रिवायज बील धाडपाक सुरवात केल्या. हे एकूच म्हयनो जाला. अजून थोडोसो त्या स्किमीत थोडोसो प्रॉब्लेम आसा. म्हाका दिसता फुडल्या एक म्हयन्या भितर हो प्रॉब्लेम सॉल्व जातलो आनी तुमचो डिवायड बाय फ्लॅट सिस्टम केल्या उपरांत तुमकां जे वयले बील येवपाक जाय पळय न्ही तितकेच येतले. अदरवायज 16,000 लिटराच्या सकयल जर तुमी उदक वापरता आसत जाल्यार तुमकां फक्त झिरो बील येतलें. हे शुअर आसा. आमचो PWD मिनिस्टर इज वर्किंग ऑन दॅट स्कीम. येस दोतोर आर्टिकल 370 हे रद्द केलें. ही मोदी सरकाराची फाटल्या 8 वर्सांतली एक सगळ्यांत व्हडली कामगिरी अशें आमी म्हणूंक शकतात. तुमी कशे तरेन पळयतात आनी हाका लागून कितें बदल जाला अशें दिसता? अक्षता तूं डायरेक्ट गोंयांतल्यान काश्मीराकूच पावलें. हांव खरें म्हणजे तुजें अभिनंदन करता कारण बाय प्रोफेशन एडवोकेट असल्या कारणान तूं आर्टिकल 370चो मुद्दो हो तुज्या खातीर खूब म्हत्वाचो आशिल्लो. ऑफकोर्स म्हणजे आमी पळयता की भारतीय जनता पार्टीची सुरवातूच म्हटल्यार जाता की आमी जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है. आमचे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांच्यांनी बलिदान दिलें. हो जम्मू काश्मीर भारताचो अविभाज्य घटक जावचो म्हणून तेंच्यांनी बलिदान दिलें. हांव याद करता 1953 भारत देश स्वतंत्र जाल्या उपरांत त्या स्वतंत्र भारताचे श्यामाप्रसाद मुखर्जी हे मंत्री आशिल्ले. तांचें स्वप्न आशिल्लें की जम्मू आनी काश्मीर हो वेगळें उरचें न्ही. तो ह्या देशाचो अविभाज्य घटक जावचो. म्हणजे ह्या देशात दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेगा ही घोषणा दीत दीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व्हडले जाले. ह्या देशात एक प्रधान एक विधान एक निशान हेच उरपाक जाय हो आमचो संकल्प आशिल्लो. आणि तेन्नाच्यान आमी पळयता की भारतीय जनता पार्टीच्या संस्थापका पासून आयज पर्यंत आमी स्वप्न पळयताले की जम्मू आनी काश्मीर हो भारताचो अविभाज्य घटक जातलो. थंयसर दोन पंतप्रधान म्हणजे भारत देशाचो एक पंतप्रधान तेंचो पंतप्रधान वेगळो आसूं शकना. त्यांचो झेंडो वेगळो आनी तिरंगो वेगळो होय आसूं शकना. थंय संविधान वेगळें आनी भारताचें संविधान हें लागूंक शकना. आनी म्हणून तर 370वें कलम रद्द करचें ही आमची सुरवातीकच्यान मागणी आशिल्ली आणि ते स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या दुसऱ्या टेन्युअरांत तेंच्यांनी साकार केलें. म्हणजे हाज्या सारकिलो म्हणजे म्हाका दिसता भारत देशवासियां खातीर आनी आनंदाचो क्षण नाशिल्लो. आणि तेच म्हणजे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या अखंड भारत हे स्वप्न साकार करपी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर आसा. हांव तेंचें अभिनंदन करता आणि देशांतल्या प्रत्येक नागरिकाक हाजो म्हणजे आमी म्हणटा की आनंद जावपाक जाय, अभिमान आसपाक जाय. ज्या तरेन हे कलम रद्द करतना तेन्ना ज्या तरेन स्टेप्स घेतले आनी ज्या तरेन फॉर्म रावले सरकार, त्याच तरेन मुखार जेन्ना पळय CAA वेळाचेरय बी सरकार केंद्र सरकार फॉर्म रावलें. पण जेन्ना कृशी बिलाचो विशय आयलो तेन्ना ते रद्द केले, फाटीं घेतले हो निर्णय. म्हणजे आर्टिकल 370 किंवा CAA वेळार इतलो ओपोज जावन सुद्दां जे सरकार एकदम फॉर्म आशिल्लें आपल्या डिसिजनाचेर ते कृशी कायद्या वेळार मातशें मोव पडलें अशें तुमकां दिसना? एक गजाल लक्षात घेवपाक जाय. 370 आसतलो, CAA आसतलो, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर आनी ऑनरेबल होम मिनिस्टर ह्या दोगांयनी जे निर्णय घेतलेले ते ह्या देशांतल्या नागरिकांसाठी घेतलेले, ह्या देशांतल्या लोकां खातीर घेतलेले. तूं मुद्दामून पळय CAAच्या बाबतींत सिटीजन अमेंडमेंट एक्ट म्हणजे ह्या देशाचें जेन्ना विभजन जालें तेन्ना हांगासले हिंदू लोक, आमचे कॅथलीक लोक, पारसी लोक हे पाकिस्तानात गेले, बांगलादेशात गेले, अफगाणिस्तानात गेले आणि थंयच्यात तांचेर जेन्ना अत्याचार जावपाक लागलो थंयसरल्या लोकां कडल्यान हांगासरले उरलेले डिवायड जावन उरलेले मुस्लीम लोकांचेर अशा पद्दतीन अत्याचार केन्नाच जावंक ना. बट पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश तेंच्यांनी ह्या मायनॉरिटी लोकांचेर अत्याचार केले. ते थंयच्यान ह्या देशांत आयले. ह्या देशांत आयले आनी गेली 50 वर्सां वाट पळयताले की आमकां केन्ना तरी सिटीजनशीप मेळटली. ह्या देशांत आमकां केन्ना तरी म्हणजे आमी ह्या देशाचो नागरीक म्हणून रावपाक मेळटलो. आमचेच भाव जे फक्त विभाजना खातीर थंयसर गेले ते परत आयले. म्हणून तांच्या खातीर घेतलेलो निर्णय आमचे होम मिनिस्टर आनी PM फर्मली रावले आणि तो इम्प्लिमेंटूय केलो. शेतकऱ्यांच्या बाबतीत तो निर्णय, शेतकरी हो कश्टकरी समाज आसा आणि जो निर्णय शेतकरी बिलाच्या बाबतीत घेतलेलो म्हणजे मिनिमम सपोर्ट प्रायस आणि बाकीचो त्यांचो मार्केट हेच्या बद्दल हो खरें म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचो इंट्रस्टाचो विशय आशिल्लो.
बट काही जाणांनी ह्या बाबतीत रॉंग रित्या शेतकऱ्यांक मिसगायड केले म्हणपाक काय हरकत ना. हांव अजूनही सांगता, शेतकऱ्यांच्या बाबतीत जो निर्णय केंद्र सरकारान घेतलेलो तो शेतकऱ्यांच्या हिताचो निर्णय आशिल्लो. ओके. आमकां फुडलो प्रश्न कोल्हापूरच्यान आयला. विवेक कटावकर फोन करतात. हॅलो. हॅलो, नमस्कार. हां, नमस्कार. मी विवेक खटावकर बोलतोय. हां. तर सरांचा एक प्रश्न विचारायचा आहे. तर मला मला कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे की मोदी सरकारने एक नोटिफिकेशन खूप टाकलंय त्यातल्या का. तुमचा आवाज स्पष्ट नाही आहे. प्रश्न परत विचारता का? हॅलो, मी विवेक खटावकर बोलतोय. हो. मी मूळचा कोल्हापूरचा पण सध्या गुजरातला आहे. मी पाहत होतो. आम्हाला ना तुमचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. डिस्टर्बन्स आहे. जरा तुम्ही बाहेर येऊन फोन करता का? म्हणजे जर तुम्ही घरात आतमध्ये असाल तर खिडकीजवळ किंवा जरा बाहेर ओपन एरियात येऊन बोलू शकता का? ओके ओके ओके. आता आवाज येतो क्लिअर तुम्हाला? हॅलो. आवाज येतो का? आता आवाज येतो? बोला. हां, बोला बोला. ओके, नमस्कार सर. सर, सगळ्यात पहिला तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे की मोदी सरकारने काही डिसिजन खूप चांगले घेतले. जस्ट लाईक आर्टिकल 370 अदर इमेज ती इम्प्रूव्ह होते. पण काही एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे थोडंफार मला स्वतः एक एंड पण मला वरी करावं लागतं की इकॉनॉमी पॉईंट आपण थोडं लॅगिंग होतंय. दुसरं म्हणजे जे गरीब लोक आहेत ज्यांच्या त्याचा सिम्पल जर एक्झाम्पल द्यायचं तर सिलेंडर गॅसची प्राइस आहे ती गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये ऑलमोस्ट डबल झालेली आहे. तर ते 1000 क्रॉस म्हणून आता म्हणजे तुम्हाला महागाईवर प्रश्न आहे ना? महागाईवर प्रश्न आहे. आणि महागाई म्हणण्यापेक्षा मला हे जे गरीब लोकांना जे सबसिडी गॅस भेटत होते ते सध्या बंद झाले. त्याला प्रश्न मला लक्षात आला आपला. खूप खूप धन्यवाद. आपण त्याच्यावरती उत्तर देत असताना मी एवढं सांगेन की बिलो पॉवर्टी लाईनसाठी ह्याचे 200 रुपये प्राईस कमी पण केली आणि 1000च्या खालती सिलेंडर ठेवायचा प्रयत्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला. आणि त्याचबरोबर म्हणजे आपण नो डाऊट सिलेंडरची प्राईस वाढलेली आहे, पण प्रत्येकापर्यंत LPG सिलेंडर फ्री ऑफ कॉस्ट पोचावा यासाठी ऑनरेबल प्राईम मिनिस्टरने प्रयत्न करून मला वाटतं आपल्या 130 करोड जनतेमध्ये त्यांनी कितीतरी लोकांपर्यंत आजपर्यंत LPG पोचले नव्हते त्यापर्यंत पण LPG पोचवले. ह्यासाठीही आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. दोतोर कोविड संकश्टाकडे येऊया. आयज जरी म्हणजे कोविड सद्याक आपालिपा खेळटा अशें म्हणूंक शकता. मदेंकच आंकडे वयर वतात, मदेंक सकयल येतात. पण जेन्ना कोविड सुरू जाल्लो तेन्ना परिस्थिती वेगळी आशिल्ली आणि भारतान खूब बरे तरेन ही कोविड परिस्थिती हाताळ्ळी अशें आंतरराष्ट्रीय संघटनान लेगीत म्हळां. तर गोंयांत तुमी ती ज्या तरेन हाताळ्ळी तेन्ना आतां 2 वर्सां उपरांत जेन्ना तुमी फाटीं पळयतात तेन्ना तुमकां कितें दिसता? एक म्हणजे 100% वॅक्सिनेशन आम्ही पुराय केला. बट अजून सुद्धा ज्यांची पिराय आता 14 वर्साच्या वयर आसा ओके तांच्यांनी वॅक्सिनेशन घेवपाची गरज आसा. दुसरे 60 वर्सां वयल्या लोकांनी बुस्टर डोस घेवप होय तितकोच गरजेचो आसा. परत एकदा केसीस वाडपाक लागल्या, आमकां प्रिकॉशन्स घेवपाक जाय. बट ज्यांच्यांनी वॅक्सिनेशन घेतलां तांकां व्हडलीशी हाजी लागण जायना आनी लागण जाली सुद्दां जरी आसत जाल्यार सिवियरिटी तितकी नासता. बट आमी सगळ्यांनी हाजी प्रिकॉशन्स म्हणून म्हाका दिसता काही बंधनां आपल्याचेर स्वता घालून घेवप अजून गरजेचें आसा. कारण कोविड पूर्णता वचूंक ना. देशभर आणि विदेशात अजूनही बी कोविड ह्याचे डे बाय डे केसीस वाडत आसा. मोदी सरकारान आयले तेन्ना सावन फाटल्या 8 वर्सांक आमकां देशभर साधन सुविधेचो विकास म्हणजे उदरगत ज्या तरेन जाल्या ती सारकी दोळ्यांत भरपा सारकी दिश्टी पडटा. आनी गोंय लेगीत हाका अपवाद ना. तर गोंयांत हे रस्ते, पूल किंवा हेर जे साधन सुविधांचो विकास जाला हांगा केंद्राचो आमकां कसो फाटबळ मेळटा? तूं जर कंपेर करीत जर पळयत आयज गोंय मुक्त जावन 60 वर्सां पुराय जाली आनी गोंयची खरी उदरगत म्हणजे जो रुटीन गोंयांत येता तो पळयता, तो सांगता आनी तो उलयता सुद्दां. ह्या 8 वर्सांक म्हणजे 2014 पासून 2022 पर्यंतचे जर गोंय पळयत जाल्यार गोंयांतलो बदल लोकांक दिसून येता. निश्चित रित्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल हायवेज, टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर्स, एड्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर करपा खातीर आमकां 22,000 कोटी पेक्षा चड हे फाटल्या 8 वर्सांक इतको व्हडलो बेनिफिट्स हो केंद्र सरकारा कडल्यान मेळ्ळा. डबल इंजीन सरकाराचो खरो हो फायदो आसा. म्हणजे बरेच जाण म्हणटात की मागीर केंद्रातूय काँग्रेसचें सरकार आसलें, हांगाय काँग्रेसचें सरकार आसलें तेन्ना खंय आमकां बदल दिसून आयला.
आमी देशभर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जायत आसतना गोंय बारीक राज्य आसून सुद्दां खंयसरूच फाटीं उरूंक ना. तेजो मॅक्झिमम बेनिफीट जो आसा हो केंद्र सरकाराचो आमी घेवपाक शकले. म्हाज्या फाटल्या 3 वर्साच्या टेन्युअरांत म्हाका दिसता खूब मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट जाला. अजुनूय बी फुडल्या 1.5 ते 2 वर्सांत म्हणजे मोपा सारकिलो इंटरनॅशनल एअरपोर्ट आनी नॅशनल हायवेची कनेक्टिविटी, पोर्ट कनेक्टिविटीज हे खुबशे विशय जे आसा हे कंप्लीट जातले. अशें म्हणटना आमी अशें म्हणजे म्हणूंक शकतात की तुमी आतां म्हळें की गोंया सारकें इतलें ल्हान राज्य आसून सुद्दां आमकां इतल्यो साधन सुविधाचे प्रोजेक्ट्स मेळ्ळे आनी ते कंप्लीट जातात. तर केंद्रा कडल्यान गोंयाक फेवरेट ट्रिटमेंट अशी मेळटा? ऑफकोर्स म्हणजे हांव म्हाज्या फाटल्या 3 वर्साच्या टेन्युअरान तरी म्हणजे हांव मुद्दामून म्हणटलो की आमी खंयचो प्रोजेक्ट धाडलो आनी तो केन्ना आमकां रिजेक्ट जावन येयलो असो केन्नाच ना. जी गजाल आमी केंद्रा कडल्यान मागल्या ती गजाल आमकां मेळ्ळ्या. फाटल्या आमी इवन दो 60 इयर्स सेलेब्रेशनच्या वेळार आमी मुद्दामून आमी 200 कोटी पर्यंत मागिल्ले आमकां प्रोजेक्ट करपा खातीर. आमकां ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हॅड गिवन द 300 crores. ही खरें म्हणजे आमच्या खातीर एक खास आमच्या खातीर केल्लेली येवजण आशिल्ली. 60 इयर्स सेलेब्रेशन करपा खातीर 300 crores ऑफ रुपीज दिले. बाकीचे आतां सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतींत केन्नाच म्हणजे आमी स्पेशली इन द टुरिजम सेक्टरांत तर आमी जो इन्फ्रास्ट्रक्चरचो प्रोजेक्ट धाडला तो इन्फ्रास्ट्रक्चरचो प्रोजेक्ट कंप्लीट जालो. पळोवपाक वचत जाल्यार आतां आमी आग्वाद जेल म्हणजे 1961च्या उपरांत ज्या जेली कडेन दुर्लक्ष केल्लें ती जेल आज आमी पुराय करता. म्हणजे 28 कोटी रुपया खर्च करून अंदमानच्या बेसिसाचेर जी देशात ज्या जेली कडेन पळयले वयता म्हणजे आमी वीर सावरकराच्या बाबतींत जो जेलीचो उल्लेख केलो वता म्हणजे त्याच धर्तीचेर ज्या जेलीचें डेव्हलपमेंट जालां ती आमची आग्वाद जेल आसा. वचून हो प्रोजेक्ट आतांय पळोवपा सारको आसा. आनीक थोड्या दिसांनी म्हणजे कंप्लिटली म्युजियम सेटअप जाल्या उपरांत तो आनिकूय बऱ्या रितीन पळोवपा सारको आसतलो. आमकां फुडलो फोन आयला पणजेच्यान डॉक्टर सुबू नायक फोन करतात. हॅलो. हां, नमस्कार. प्रश्न विचारा. सीएम सर, माझे प्रश्न आशिल्ले आतां इन हेल्थ केअर आतां आमकां विथ द गव्हर्मेंट कितें प्रोजेक्ट करपाक जाय जाल्यार ऑन योगा एंड नेचरोपॅथी, हाऊ कॅन वी डू इट? लायक पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप, हाऊ कॅन वी गेट इन्वॉल्व विथ गव्हर्मेंट टू डू सम प्रोजेक्ट? दोतोर तुमी बरो प्रश्न विचारलो की आयुष ह्या सेक्टरांत हेल्थ केअरान तुमकां प्रोजेक्ट करपाक जाय जाल्यार तो आमी कसो करचो म्हणून. एट प्रेझेंट खरें म्हटल्यार पब्लीक प्रायवेट सेक्टरांत ह्या बाबतींत तुमी तुमचो प्रपोजल डायरेक्टली गव्हर्मेंटाक सबमीट अजून म्हणजे गव्हर्मेंटान डायरेक्टली इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंग तुमच्या बरोबर म्हणजे प्रायवेट सेक्टरांत करूंक ना. बट डेफिनेटली वेलनेस टुरिजम गोंयांत वाडचें किंवा आयुष टुरिजम सेंटरां गोंयांत वाडची हाज्या खातीर सरकाराचो प्रपोजलूय आसा तशा पद्दतीन फुडें वयचें म्हणून. आतां आमी आयुष डॉक्टर्स किंवा वेलनेस टुरिजमाक गोंयांतल्या लोकांक बेनिफीट मेळपा खातीर तांकां DDSSY जी ट्रिटमेंट आहा त्या ऑनबोर्ड घेवन तांकां आमी सपोर्ट करूं शकता. किंवा नॅक्स्ट वे द वेलनेस टुरिजम आमी टुरिजम पोर्टलाचेर तुमचो प्रोजेक्ट हो तुमी एस्टाब्लीश केल्लो प्रोजेक्ट तुमकां देश विदेशांत तुमची एडवर्टायजमेंट कशी जावची हाज्या खातीरूय तुमकां सपोर्ट करूं शकता. आनी अंडर द वन टायम म्हणजे आमी जाका म्हणटा की इन्वेस्टमेंट प्रमोशनल बोर्डाच्या अंतर्गत तुमकां सिंगल विंडो क्लियरन्सांतल्यान अशा पद्दतीचो प्रोजेक्ट सेटअप करपा खातीर पुराय मदत मेळोवपाक शकता. आनी त्याच बरोबर आयुष ह्या डिपार्टमेंटाच्या सकयल ह्या येवजणे खातीर जी स्कीम आसात त्यो मेळोवन दिवपा खातीर गोंय सरकारचो सपोर्ट तुमकां उरतलो. तर हो फोन येवचे पयलीं तुमी डबल इंजीन सरकारा विशीं उलयलें आनी डबल इंजीन सरकार हें म्हणजे प्रचाराचो भाजपाचो एक मुखेल म्हणजे त्याच आधाराचेर खूब व्हडा प्रमाणांत प्रचार जाल्लो. तर आतां फुडें ह्या डबल इंजीन सरकाराच्या बळग्याचेर म्हणजे ह्या डब्यांत गोंया खातीर आनी कितें आसा प्रकल्प बी? निश्चित रित्या डबल इंजीन सरकारान फाटल्या 8 वर्सांक जशें हांवें सांगलें ते सगळे प्रोजेक्ट हे ऑलमोस्ट कंप्लीट करपाक आयले किंवा ते 80% कंप्लीट जाल्यार 20% खंय तरी कंप्लीट जावपाच्या मार्गाचेर उरल्या. त्या खातीर आतां नवीन गतीशक्ती नांवाचो नवीन प्रकल्प जो हॉनरेबल प्रायम मिनिस्टरान सुरवात केल्या. इट इज एन कनेक्टिविटी टू द पोर्ट, कनेक्टिविटी टू द रेल, कनेक्टिविटी टू द एअरपोर्ट आनी नॅशनल हायवेज. ह्या कनेक्टिविटींतल्यान गतीशक्ती हाचेर म्हणजे लॉजिस्टीक पार्क जावचे किंवा गोंयांत अशा पद्दतीची कनेक्टिविटी आमी एस्टाब्लीश करपाक लागल्या. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट दिस इज एन कार्गो हब इंटरनॅशनल एअरपोर्ट आसा. त्या खातीर हांगासल्यान आमकां लॉजिस्टिकांत खूब मोठ्या प्रमाणांत ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा ह्यो डेव्हलप जातल्यो. त्या खातीर म्हणटा की त्याच बरोबर ह्या इलेक्ट्रॉनीक सिटी हातूंतल्यान आमकां खूब मोठ्या प्रमाणांत इंडस्ट्रीज हांगासर येवपाक शकता. शिपींग इंडस्ट्री कडेन आमचो खूब गोंयाचो लागचो संबंद आसा
थंयसर खूब मोठ्या आनी मरीन क्लस्टर एस्टाब्लीश केल्या उपरांत हांगासर आनिकूय बी खूब मोठो स्कोप वाडला. त्या खातीर डबल इंजिनचो आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केली. आतां आमकां ह्युमन रिसोर्सान जे वचपाक जाय आसले आनी ह्युमन रिसोर्स आमी ट्रेन स्किल्ड PMKVY हाचो सगळ्याचो फायदो घेताच. बट तीच ट्रेन केल्ल्यांक आतां हांगासर जॉब ओरिएंटेड अशा पद्दतीचे प्रोजेक्ट सुरू करपाचेर डबल इंजीन सरकाराचो भर आसतलो. म्हणजे केंद्रांतल्या सरकाराचो सपोर्ट घेवन गोंय सरकार अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार करतल्यो. आनी ताका एड ऑन करता आसतना हांव म्हणटलो की हॉनरेबल प्रायम मिनिस्टरान पयर डिक्लेअर केल्ल्यो 10 लाख रिक्रुटमेंट इन द सेंट्रल गव्हर्मेंट ऑफिसीस आनी अग्निपथ नांवाची नवीन योजना. सेंट्रल गव्हर्मेंट ऑफिसीस म्हणटा आसतना कॉम्पिटिटीव एग्जाम्स फाटल्या 2 वर्सांक आमी ऑलरेडी ट्रेनींग दिवपा खातीर आमच्या डायरेक्टरेट ऑफ हायर एड्युकेशनाच्या मार्फत ट्रेनींग दिवपाक सुरवात केल्या. मागीर ती कॉम्पिटिटीव एग्जाम्स जावं त्यो बँकींग आसतल्यो, UPSC आसतली, MPSC आसतली, अशा पद्दतीच्या कॉम्पिटिटीव एग्जामीकूय ट्रेनींग दिता. रेल्वे रिक्रुटमेंट, पोस्टल रिक्रुटमेंट, त्या खातीर भुरग्यांनी म्हाका दिसता हांगासरूय कॉम्पिटिटीव एग्जामीक ट्राय करपाची गरज आसा. आनी अग्निपथ नांवाची जी नवीन योजना हॉनरेबल प्रायम मिनिस्टरान जी डिक्लेअर केल्या की आमकां आर्म फोर्सीस, नेव्ही फोर्सीस हातूंत वचपाची संद ज्या तरणाट्यां खातीर आसा तितूरय खूब मोठी संद सगळ्या तरणाट्यांक मेळटली. हाचो फायदो अशा पद्दतीत युवकांक विशेश करून जातलो. आमकां एक फोन आयला, म्हापशेच्यान फोन करतात अमेय पोकळे. हॅलो. हॅलो. हां, प्रश्न विचारात. हॅलो. हॅलो. डॉक्टर. हाय अमेय, गुड इवनिंग. हॅलो. सर, पयलीं म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू. तुमकां सेकंड टायम सीएम जाल्या बद्दल. आनी दुसरें कॉंग्रॅच्युलेशन आमच्या BJP गव्हर्मेंटाक ऑल ओव्हर इंडिया 8 वर्सां कंप्लीट जाली त्या बद्दल. सर, म्हाजो एक क्वेश्चन आसलो सर. फाटल्या फावट जेन्ना गव्हर्मेंटान स्कीम डिक्लेअर केल्ली सर फॉर इलेक्ट्रीक व्हेकल्स जे सबसिडीज मेळपाचे आसली सर, ती आजून ताका सर लिंक मेळना सर सबसिडीचो. प्रॉब्लम सर, कितें सोल्युशन ताका? सबसिडी मेळूना म्हणटा तूं काय? हय, सबसिडी मेळोंक ना. सबसिडी मेळोंक ओके. ना सर. एनी हांव म्हाका दिसता इलेक्शन पिरियडात खंय तरी पेंडींग उरल्या आसत फायल. बट ज्यांच्यांनी आतां पर्यंत ज्यो 30% आमी सबसिडी इलेक्ट्रिकल व्हेकलांक दिल्ली तांची जर प्रपोजल खंय तरी पेंडींग आसत जाल्यार म्हाज्या ऑफिसाक इन्स्ट्रक्शन दिता आनी तांची सबसिडी रिलीज करपाक लायता. थँक्यू. दोतोर, अशेच तरेच्यो खुबश्यो सबसिडीज किंवा खुबश्यो येवजण ज्यो केंद्र सरकाराच्यो आसात, ज्यो गोंयांत तांची अंमलबजावणी जाता, तर अशा खंयच्या येवजण्यांचे चड लावार्थी गोंयांत आसात? खरें म्हणजे हांवें जश्यो म्हटल्यो बद्दल 30 ते 35 इंडिविज्युअल हेच्या खातीर आसा. सगळ्यात हायेस्ट बेनिफिशरी जर आसत जाल्यार त्यो अन्न योजना आमी 98% इम्प्लिमेंटेशन करता आनी ऑलमोस्ट ह्या योजनेचो 5.5 lakhs लोक बेनिफीट घेता. आतां ही योजना कितें तर आमी रेशन कार्डाचेर फ्री ऑफ कॉस्ट जे 5 किलो तांदूळ पर इंडिविज्युअल दिता हे योजनेचे. त्या खातीर कसो बऱ्याचशा जाणांक ही योजना बेनिफीट घेवनय आपल्याक ती घेता हेचो खबरूच ना. फाटलीं 2 वर्सां कंटिन्युअसली 5.5 लाख लोकांक आमी फ्री ऑफ कॉस्ट पर हेड 5 किलो रायस हे फ्री ऑफ कॉस्ट दिता. आमकां फोन आयला, वाळपयच्यान सूरज सावंत फोन करतात. हॅलो. सूरज सावंत उलयता. हय, प्रश्न विचारा. सो क्वेश्चन इज हॅलो. हां, विचारा प्रश्न विचारा. Okay, my question is what government is doing to generate employment opportunities? ओके. एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जनरेट करपा खातीर एक गव्हर्मेंटांतल्यो सगळ्यो रिक्रुटमेंट आमी आतां पर्यंत कंटिन्युअसली भरीत आसा. हाज्या फुडें स्टाफ सिलेक्शनाच्या वतीनूय बी उरलेल्यो गव्हर्मेंट रिक्रुटमेंट जी आसा ही प्रोसेस केली वयतली, भरली वयतली. दुसरी गव्हर्मेंट ऑफ इंडिया जी सांगली तेंच्यांनी डिक्लेअर केला त्योय भरीत आसा. तिसरी गजाल जी आसा ही आमी आमच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजाच्या मार्फत पयलीच फावटी आमी ऑलरेडी CIIक ऑन बोर्ड घेवन त्या पद्दतीन तांकां कावन्सिलींग आनी प्रायवेट सेक्टरांत सुद्दां एम्प्लॉयमेंट एक्सचेंजींतल्यान नोकरी भरपाक सुरवात केल्लेली आसा. आनी हाची संद मेळची म्हणून आमी IT सेक्टरांत स्टार्टअप सेल सुरवात केल्ली आसा. इलेक्ट्रॉनीक सिटी हांगासरूय नवीन ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट जायत आसा. म्हणजे एग्रीकल्चर सेक्टर पासून म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटा पासून IT सेक्टरा पर्यंत अश्यो वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज आयजूय बी आमची स्टार्टअपाची स्कीम हाच्या अंतर्गत आमी 10 lakhs रुपीजची सबसिडी फॉर द स्टार्टअप सुरू करपाक दिता. आनी नवीन IT सेक्टरांतल्या भुरग्यांनी म्हाका दिसता स्टार्टअप सेलाचो अशा पद्दतीन फायदो घेवप गरजेचें आसा.
आनी एप्रेंटिसशीप आसतली, फेलोशीप आसतली, प्रायवेट सेक्टरांतल्यो इंडस्ट्रियल सेक्टरांत आमी ऑपॉर्च्युनिटीज कश्यो मेळच्यो हाज्या खातीर कंटिन्युअसली प्रयत्न सुरू आसता. 4 दिसाच्या पयलीं आमच्या ITI फर्मागुडी हांगासर आमी एक एम्प्लॉयमेंट मेळावो घेतलेलो. म्हाका दिसता थंयसर वयल्यान ऑपॉर्च्युनिटीज चड आशिल्ल्यो, भुरगे कमी आयले. त्या खातीर आमी जें काम करीत आसा तेजो अवेरनेस खंय तरी कमी पडटा काय कितें अशें म्हाका दिसूंक लागलां. इन हॉस्पिटेलिटी सेक्टर थोड्या दिसा पयलीं आमी सांखळेंत हॉस्पिटेलिटी सेक्टर हातूंतल्यो गोंयांतल्यो ऑपॉर्च्युनिटीज कितें आसा हाजेर एक वर्कशॉप केलो. आमच्या विन्सन रामोस यांनी, जो ताज ग्रुपाचो वायस चेअरमॅन आसा ताणें, तर तांच्या म्हणण्यानुसार आमी सर्वे केला त्यानुसार 2 लाख ऑपॉर्च्युनिटी आमकां हॉस्पिटेलिटी सेक्टरांतूच फुडल्या 2 वर्सांक एवेलेबल आसा. त्या खातीर गोंयांतल्या तरी एखाद्या तरणाट्याक जो काम करपाक सोदता ताका बेकार रावपाची गरज ना अशें म्हाका दिसता. कारण आयजूय बी प्रायवेट सेक्टरांत आनी टुरिजम सेक्टरांत अशा पद्दतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा. त्यो फक्त आमी ग्रॅब करपाची गरज आसा, आमी स्किल्ड जावन त्यो घेवपाची गरज आसा. हितून डे टू डे आमकां अपग्रेडेशन केलें आसत जाल्यार नवीन नवीन संदी ह्यो गोंयांत वेगवेगळ्या पद्दतींत हे अवेलेबल जातल्यो. आतांय बी म्हणजे हॉस्पिटेलिटी सेक्टरांत खरोखरूच फुडल्या 2 वर्सांक 2 लाख ऑपॉर्च्युनिटीज ह्यो क्रिएट जातल्यो. आमकां फुडलो फोन आयला. पणजेच्यान वृशाली नायक फोन करतात. हॅलो हॅलो हॅलो. हां, नमस्कार. प्रश्न विचारात. माझो प्रश्न असा होता की फाटल्या वर्सान फ्युअल प्राइसेस खूप इन्क्रीज जाला. इज गव्हर्नमेंट डुईंग एनीथिंग टू रिड्यूस द प्राइसेस? ओके. कसलो प्रायस? फ्युअल प्रायसेस. अच्छा. आत्ताच्या घडीक तरी म्हणजे फ्युएल प्रायस जो इन्क्रीज जाला, गव्हर्मेंटान तेजेर आत्ता तसो कांयच अजून निर्णय ना आमचो. कारण म्हटल्यार एक गजाल सांगता हांव की हॉनरेबल प्रायम मिनिस्टरान फाटले 2दा हाची प्रायजीस कमी केल्यो. एकदा फाटले फावटी जेन्ना 7 रुपीज कमी केले तेन्ना आनी 9 रुपीज ऑन डिझल, तेन्ना स्टेटीतूय बी 7 रुपया आनी 9 रुपया पेट्रोल आनी डिझल हाचे दोनांचेर कमी केली. द सेकंड टायम्स द गव्हर्मेंट ऑफ इंडिया अगेन रिड्युसीस द 7 रुपीज ऑन द पेट्रोल आनी डिझलाचेरूय कमी केले. 2 फावटी ह्या विदीन अ शॉर्ट स्पॅन आमी कमी करपाक शकले. आमकां फुडलो फोन आयला. मडगांवच्यान जयेंद्र नायक फोन करतात. हॅलो. हां डॉक्टर, तुमकां गुड इवनिंग सगळ्यांक. प्रश्न विचारात. गुड इवनिंग. म्हजो प्रश्न इज एज रिगार्ड्स टू जॉब क्रिएशन इन गोवा. दोतोरान लास्ट इयर म्हाका दिसता ऑगस्टान कितें तरी 2021 अशें म्हणिल्लें की जे पळय ग्रॅज्युएट भुरगे पास जाता आवट ऑफ गोवा, म्हणजे ग्रॅज्युएट जे जाता तातूंत नियरली 50-60% हांगा जॉब नासता किंवा जॉब मेळपाक कठीण जाता इन गोवा. सो ताजे एक प्रामुख्यान एक म्हणजे जे आमच्या दोळा मुखार जे कारण इजिली दिसता दॅट इज जो गोवा इंडस्ट्रियल जो ग्रोथ आसा फॉर लास्ट 10 years इफ आय सी, अश्यो हार्डकोर इंजिनियरींग ज्यो इंडस्ट्री आसा ज्यो येवपाक जाय आशिल्ल्यो गोंयांत त्यो येवंक ना. आनी ताजे देर कूड बी वन रिजन जे इजिली अशे लोक उलयता, आनी दॅट इज बिकॉज ऑफ स्कॅर्सिटी ऑफ लँड. तांकां लँड इजिली अवेलेबल नासता किंवा लँड आसा बट इट इज नॉट अवेलेबल एट द रायट कायंड ऑफ रेट्स दॅट इज रियली रिक्वायर्ड. सो ताका लागून इंडस्ट्री गोंयांत येना. सो म्हाका दिसता गव्हर्मेंटान जर ह्या टॉपिकाचेर जर भर दिलो आनी गोंयांत जर चडांत चड हार्डकोर इंजिनियरींग जर ह्यो इंडस्ट्री जर स्थापन जायत गोंयांत भितर, जाल्यार हे गोंयचे जे प्रश्न आसा जॉबाचे भुरग्यांचे ते म्हाका दिसता सुटावे जातले अशें म्हाका तरी दिसता. सेकंडली दोतोर म्हाका आनी एक सजेशन दिवपाक दिसता की आमी जर भायले सिटी वचत न्ही लायक पुना किंवा बॉम्बे, तुमचो प्रश्न डिप्लोमा इंजिनियर जाता किंवा इवन डिग्री आसा, तुमचो प्रश्न कितें आसा? तुमचो प्रश्न म्हज्या लक्षांत आयलो की जे पळय भुरगे जे पास आउट जाता आफ्टर ग्रॅज्युएशन ऑर मे बी आफ्टर डिप्लोमा एंड ऑल, तांकां पार्ट टायम ऑपॉर्च्युनिटी आसता टू अपग्रेड देमसेल्फ फॉर हायर एज्युकेशन. ती म्हाका दिसता गोंयांत फॅसिलिटी ना चडशे कडेन. ती एक जावची अशें दॅट इज माय सजेशन. ओके. येस. ओके. थँक्यू फॉर युअर सजेशन्स. तुमी 2 वेगवेगळे प्रश्न विचारले. एक ऑपॉर्च्युनिटीज. पयलो प्रश्न तुमचो हांवूय एक्सेप्ट करता की फाटल्या एक 7-8 वर्सांक वेगवेगळ्यो इंडस्ट्रीज गोंयांत आयल्यो ना, पण आमी अंडर आवर इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड ईज ऑफ डुईंग द बिझनेस हाज्या फावटी खूब मोठ्या प्रमाणात स्पीडअप केला. आनी निश्चित रित्या येता त्या फुडल्या 1.5 ते 2 वर्सां भितर तुमकां वेगवेगळ्यो इंडस्ट्रीज सेटअप जाल्ल्यो दिसतल्यो. आनी आमकां गोंय हें तशें टुरिजम स्टेट आसा, ताज्या खातीर आमकां आमचो मॅनपावर आनी स्किल्ड मॅनपावर हो टुरिजम दृश्ट्याय करपाक जाय. आनी IT इंजिनियरींग ह्या सेक्टरांतल्या भुरग्यांक ऑपॉर्च्युनिटीज मेळच्यो म्हूण आमची इलेक्ट्रॉनीक सिटी जी तुवें आमी सुरू करता थंयसरूय ऑपॉर्च्युनिटीज मेळटल्यो. किंवा तेज्या भायर IT सेक्टरांत आमी नवीन इन्व्हेस्टर्स गोंयांत येवचे
होय प्रयत्न आमच्या कडल्यान सुरू आसा. फॉर द पार्ट टायम ऑपॉर्च्युनिटी तुमी म्हणटा की इन फर्दर एड्युकेशन्स की ताजेर हांव म्हणजे हायर एड्युकेशन्स आनी टॅक्निकल एड्युकेशन्स हांच्या कडेन उलयता की तांकां कशा पद्दतीन संद मेळूं शकता ताचो विचार करता. आमकां फुडलो फोन आयला दोतोर म्हापशेच्यान आयला. रोहन सावंत फोन करतात. हॅलो. हॅलो. हां, प्रश्न विचारात. हॅलो. हा, हिंदू टेम्पल्स जी आसा ती रिस्टोर करतले म्हणटाले न्ही, ती केन्नाच्यान स्टार्ट जातली प्रोसेस बी? रोहन बाब, तूं बरो प्रश्न विचारलो की रिस्टोर करता आसतना आमच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटांत ऑलरेडी सर्वे सुरवात केल्या की जी खरीच टेम्पलां मोडलीं आनी त्या जाग्याचेर आज तें टेम्पलूय ना आनी तो जागो आज वेकंट आसा. खंय तरी मोडकें टेम्पल बेश्टें आमकां दिसता आनी ती जागा आर्किओलॉजी डिपार्टमेंटा कडेन आसा. अश्यो जागा आमी सर्वे करपाक सुरवात केल्या आनी जाता तितके बेगीन एक सर्वे करून एक प्रमुख 2-3 टेम्पल्स जी आसा ही बेगीनूच करपाक आमी घेतले. आमच्या फुडल्या एक केन्ना तरी वर्सभराच्या भितर हाजो प्लॅन रेडी करून ते टेम्पल्स बांदपाक सुरवात करतले. पण हांव एक रोहनबाब मुद्दामून सांगता, आमचे संस्कृतीचें जतन करपा खातीर तुज्या सारकेल्या तरणाट्यांनी फुडें येवपाची गरज आसा आनी निश्चित रित्या सरकाराक तेका अशाच पद्दतीन दिवपाक जाय. धन्यवाद. तरणाट्यांचो विशय उलयता तेन्ना आत्मनिर्भर भारता वांगडा स्वयंपूर्ण गोंय तुमी येवजण सुरू केली, तर हातूंत तरणाट्यांचो प्रतिसाद कसो आसा? कारण अनएम्प्लॉयमेंट ही समस्या अशें म्हणटात, म्हणजे प्रत्येक तो नोकरे खातीर रावता, तर रोजगार आपूण रोजगार निर्मिती करतलो ह्या खातीर फुडें येवपाक तुमी जी ही येवजण सुरू केली ताका प्रतिसाद कसो दिसता? अक्षता, आमी जेन्ना स्वयंपूर्ण गोंय 2.0 सुरवात केला, आमी पयल्या फेजीन आमचे 10 पॉयंट प्रोग्राम हाच्या अंतर्गत म्हणजे सगळ्यांच्या पर्यंत सगळ्यो स्किमी पावच्यो. इट इज वॉटर फॉर ऑल, सॅनिटेशन फॉर ऑल, हावजींग फॉर ऑल, फायनान्शियल सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी, दीस 10 पॉयंट हे आमी कंप्लीटूय केले. आनी सेकंड इट इज आमी म्हणटा की सेल्फ एम्प्लॉयमेंट आनी स्किल्ड एम्प्लॉयमेंट, स्किल्ड मॅनपॉवर तयार करची हाजेर भर दिल्या. आनी सगळे स्वयंपूर्ण मित्र आमचे निश्चित रित्या म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीर प्रमोट करीत आसा. एग्रीकल्चर पासून EDC पर्यंत ह्या सगळ्या जाणांक कशा पद्दतीन सेल्फ एम्प्लॉयमेंटान फुडें हाडचें हाच्या खातीर प्रयत्न आसा. येता त्या शेनवार दीस आमचो म्हाका दिसता स्वयंपूर्ण गोंय हेच्या अंतर्गत म्हणजे करियर एड्युकेशनी हाजेर आमी मार्गदर्शन करतले. कितें करियर एड्युकेशनाचे ऑप्शन्स गोंयांत एवेलेबल आसा आनी आमी कितें चूज करपाक जाय हें खूब म्हत्वाचें आसा. बरेचशे फावटी आमी जर करियर चुकत जाल्यार आमकां ऑपॉर्च्युनिटी मेळपा खातीर चुकता आनी त्या खातीर अशा करियर ऑपॉर्च्युनिटीचेर आमी मार्गदर्शन करता. आनी सेल्फ एम्प्लॉयमेंटाचेर भर दिता आसतना म्हणजे ह्यो सगळे म्हाका दिसता स्वयंपूर्ण मित्राक जर तेंच्यांनी कॉन्टॅक्ट केलो जाल्यार निश्चित रित्या स्वयंपूर्ण मित्र आमचे तांकां मार्गदर्शन करपाक शकतले की तूं कितें बिझनेस सुरू कर. मागीर मत्स्य संपदा सारकिली योजना आसतली जेच्या अंतर्गत तो केंद्र सरकाराच्यो वेगवेगळ्यो घेवं शकता. फूड प्रोसेसींग आसतलो, तितूंतल्यान आमी पळयता की 60% सबसिडी मेळटा. हे वेरियस प्रोजेक्ट जे गोंयांत ना ते प्रोजेक्ट आज गोंयांत सुरू करपाची गरज आसा आनी गोंयच्या तरणाट्यांनी तितून इनिशिएटिव्स घेवपाची गरज आसा. आमकां आनीक एक कॉल आयला. मडगांवच्यान शुभम बोरकर कॉल करतात. हॅलो. हॅलो. हां, नमस्कार. प्रश्न विचारात. हा, म्हजो प्रश्न असो आहा की आता गोवा आमी मोस्टली बीच टुरिजमाक लागून आमी वळखतात. सो वॉट वी कॅन डू फॉर इंटरलँड टुरिजम? वॉट वी कॅन डू फॉर इंटरलँड टुरिजम? शुभम, तुजो प्रश्न खूब बरो आसा की आमी इंटरलँड टुरिजमा खातीर आमी ऑलरेडी आमी पॉलिसी सुरवात केल्ली आसा आनी ऑन PPP बेसीसचेर आमी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर थंयसर सरकार डेवलप करतले आनी इंटरलँडान ज्यो बाकीच्यो फेसिलिटीज जाय त्यो आमचे जे गोंयकार आसा तेंच्यांनी ऑन बोर्ड येवचे आनी ताकाच लागून वेगवेगळ्यो फेसिलिटीज म्हणजे सांग्या सारकेल्या ठिकाणी इवन दो काणकोण, पेडण्यान, सत्तरीन अशा पद्दतीचे इन्फ्रास्ट्रक्चर रोड्स आसतले, बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर फेसिलिटीज आमी क्रिएट करतले आनी ऑन पब्लीक प्रायवेट पार्टनरशिप्स लोकांनी येवचे जेणे करून आमी थंयसर इंटरलँड टुरिजम, स्पिरिच्युअल टुरिजम, वेलनेस टुरिजम हे वेगवेगळे कन्सेप्ट जे आसा हे कन्सेप्ट आमी करपाक घेतल्या. म्हणजेच आमी म्हणटा की सन, सँड एंड सी हे सोडून लोकांनी गांवांनी वयचे आनी वेगवेगळ्या टुरिजमाचो फायदो जेणे करून गोंय आज फक्त जे बीच टुरिजमा खातीर जाणा ते इंटरलँड टुरिजमा खातीर सुद्दां जाणा जाले वयतले. दोतोर, गोंया कडल्यान परत मातशें केंद्रा कडेन वता. नोटबंदीचो निर्णय मोदी सरकाराचो विरोधक म्हणटात की तो अयशस्वी जालो, फसलो. तुमकां कितें दिसता? हे कोण म्हणटात जाणा तर जेंचे म्हाका दिसता नोटबंदीच्या वेळार थोड्योश्यो नोटी म्हाका चलनांत आयल्यो नासतले हेच लोक म्हणटा आसतले.
बट जो सामान्य मनीस जेका डिजिटलायझेशना कडेन जोडलो गेलो, जेका बँके कडेन कनेक्ट केलो गेलो, हांवें वदळूच सांगलां ऑलमोस्ट ज्यांच्यांनी केन्नाच बँक पळोवंक नाशिल्ली, ज्यांचो बँकेत केन्ना अकावंटूय ओपन जावंक नासलो, असले 140 कोटींतले 25 कोटी लोकांक बँके कडेन जोडले गेले. तांच्यांनी आपलो बँकेत अकावंट ओपन केलो, कोणी डेबीट कार्ड केलें, कोणी क्रेडीट कार्ड केलें, आनी जेका आमी DBTच्या मार्फत डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर तांकां फायदो मेळ्ळो आनी डिजिटल जेका मोडांतल्यान पेमेंट जावपाक लागले. खऱ्या पद्दतीन म्हाका दिसता डिजिटल मोडांतल्यान आज आमकां बरेचशे वेव्हार हे चलनात येता आसतना दिसता. आणि ह्या डिजिटल मोडाचो चड फायदो कोविड काळातय जाल्लो चडसो दिश्टी पडलो. ऑफकोर्स आमकां आनी तेजो बेनिफीट इनडायरेक्टली सगळ्या जाणांक जेंकां टॅक्स फारीक करिनाशिल्ले तेंकांय बी म्हाका दिसता सगळे टॅक्सीस पेमेंट करचे पडपाक लागले. आमकां आनीक एक फोन आयला. परवरीच्यान अखिल शेटे फोन करतात. हॅलो हॅलो ओके. हॅलो. हां हॅलो, आयकूं येता? हय. हां, प्रश्न विचारात. माझं क्वेश्चन आसा, दोतोरान अशें सांगलां एंटी कन्वर्जन लॉचे पळय ते बरें आसा अशें, मात ते कशें अपडेट म्हटल्यार इम्प्लिमेंट कशें जातले तेच विचारूंक जाय, फुडें कशें वचोंक हें जातलें. अखिल बाब, तुवें एंटी कन्वर्जन लॉचेर विचारलो. एट प्रेझेंट जो आमचो कायदो जो गोंयांत एवेलेबल आसा, बाकीच्या स्टेटींनी एंटी कन्वर्जन लॉचेर वेगवेगळे एक्ट आतां अमेंडमेंट केले. दिस इज एन स्टेट सब्जेक्ट. ताकाच लागून आमचो आतां आसा तो कायदो स्टडी करून तितूर कोणाकूच म्हणजे फोर्सफुली कन्वर्जन जावचें न्ही, आनी जालें आसत जाल्यार ताका इम्प्रिजनमेंट जावची, तूं तुज्या भाशेन सांगपाचें जाल्यार शिक्षा कडक जावची. हाज्या खातीर जे भितर अमेंडमेंट करपाक जाय किंवा ताका नवीन जर हाडपाक जाय आसत जाल्यार तेजो ऑलरेडी आमचे लॉ डिपार्टमेंट आनी हाज्या कडेन ऑलरेडी जे एक्झिस्टींग आहा तो स्टडी करता. येता त्या एसेंब्लींतल्यान आमकां जर गरज लागली आसत जाल्यार तितूर अमेंडमेंट किंवा एडिशनल जे कितें आहा तो लॉ हाडलो वयतलो. तर परत हांव केंद्रा कडेन वता आनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचोच विशय, तो म्हणजे फाटल्या 8 वर्सांत ते प्रसार माध्यमां कडेन केन्ना उलयले ना किंवा ते पत्रकार परिशद घेनात किंवा प्रसार माध्यमांचे प्रश्न घेनात अशी टिका तांचेर जाता. तर हो उणाव सो दिसता तुमकां? म्हाका दिसता हॉनरेबल प्रायम मिनिस्टर जितके लोकां कडेन एक्सेस आसा, लोकां कडेन उलयता, जे पब्लिकली उलयता, टेलिव्हिजन माध्यमांतल्यान उलयता, मन की बात ह्या माध्यमांतल्यान आयज पर्यंत पंतप्रधान केन्नाच उलोवंक नासतले इतके. त्या खातीर जेका आरोप करपाक जाय तो आरोप करीत आसा. तुमी जर पळयशात जाल्यार म्हाका दिसता मन की बात हितून डायरेक्ट कनेक्ट करता. ते कितलेशाच स्टेटींतल्या लोकां कडेन डायरेक्ट इंटरेक्शन करता. गोंयांत तेंच्यांनी 2 फावटी इंटरेक्शन केलें. एक 100% वॅक्सिनेशन जालें म्हणून एकदां इंटरेक्शन केलें, एकदां तर आमी स्वयंपूर्ण गोंयच्या अंतर्गत इंटरेक्शन केलें. ऑल ओवर जर पळयशात जाल्यार ते रॅली अटेंड करता आनी ज्या पद्दतीत तांकां जे कोण जे क्वेश्चन्स तेंच्या डायरेक्ट PM ऑफिसाक धाडटा तांची उतरां तांकां मेळटा. आतां थोड्या जाणांक आपल्या पद्दतीत PM म्हणजे आतां कितें तें सांग मरे म्हणटात, ही हॉनरेबल प्रायम मिनिस्टर ह्या लेव्हलाचेर येवन कोणा कडेन उलोवंक शकना न्ही. आमच्या सारकेले राज्याचे बारीक CM आहा ते एक वेळ तूं कितें सांग म्हणटात ते एक वेळ उलोवंक शकत. बट ऑनरेबल प्रायम मिनिस्टरचो प्रत्येक विशय म्हणजे कॅबिनेटाच्या उपरांत तांचो कन्सर्न मिनिस्टर्स प्रेस कॉन्फरन्स घेता, तांची प्रत्येक मॅसेज लोकां पर्यंत वता. तांच्यांनी कोविडाच्या काळात आमी पळयलें आसतलें टायम टू टायम दे हॅव इंटरेक्टेड विथ द पीपल, इंटरेक्टेड विथ ऑल मिडिया. सोशल मिडियाक लागून फॅक्ट चॅकर्स खुबशे वाडले किंवा खुबशे न्यूज चॅनल्स म्हणजे यूट्यूब चॅनल्स जावं फेसबुकाचेर सुरू जाले आनी खूब वेळा फॅक्ट चॅकर्साच्या नांवान फेक न्यूज सुद्दां म्हणजे ती स्प्रेड करतात आनी हें आमी पळयलां. म्हणजे ताजो कसो मार बसता तो पळयला. म्हणजे हाका लागून देशा भितरय कलह निर्माण जाता, पण आंतरराष्ट्रीय पांवड्यार सुद्दां एक नॅरेटिव्ह सेट जाता भारताच्या विरुद्ध. तर हे फॅक्ट चॅकर्सांचे जे म्हणजे फॉल्स प्रोपगेंडा आसा ताका कावंटर करपाक ऑर तांचे नॅरेटिव्ह जे आसा ते कशे चुकीचे आसा ते दाखोवपाक आनी आपले प्रॉपर ऑर खरे नॅरेटिव्ह सेट करपाक खंय तरी फाटी पडला सरकार. एक म्हणजे नरेटिव्ह सेट करप आनी दुसरें फॉल्स प्रोपगंडा करप. काही लोकांचो अजेंडाच तो आसा की फॉल्स प्रोपगंडा सेट करप आनी त्या दृश्यान हांव जाल्यार म्हणटलो की ह्या देशांत रावता आसतना निदान देशाचो विचार करून फॉल्स प्रोपगंडा देशाच्या बाबतीत तरी कोणी अशा पद्दतीत सेट करचो न्हय किंवा प्रोपगंडा करचो न्ही. हा पॉलिटिकली पार्टीज आसात, सरकारान येवपाक जाय, पावरीन येवपाक जाय म्हणून एकामेकाचेर आरोप त्या पार्टीचो हे सगळें करीत आसा. पण एटलिस्ट मिडियान ती न्यूज घेता आसतना तेंच्यांनी फॅक्ट चॅक करचो
कन्फर्मेशन करचें आनी मागीरूच ती न्यूज घेवची, इतके म्हजे सजेशन्स आसा. कारण ऑलरेडी बाकीचे कितेंय सोशल मिडियाचेर आजकाल खंयचीय गजाल कशाय पद्दतीन येत आसता. बट निदान फॉर द जेन्युइन न्यूज चॅनल, न्यूज मिडिया, सगळ्या मिडिया ग्रुपांनी फॅक्ट जाणा जावचो आनी मागीरूच ती न्यूज हाडची, जेणे करून तेजो इम्पॅक्ट एटलिस्ट पब्लिकाचेर तेजो खरो कितें ताज्या फाटलो फॅक्ट आसा तो कळचो. तर कांय म्हयन्या पयलीं म्हणजे पावर क्रायसीस जातले असो एक म्हणजे कोलाचो सांठो कमी आसा आनी लोड शेडिंगूय जावंक शकता अशा तरेच्यो बातम्यो आयिल्ल्यो. म्हणजे ह्यो खऱ्यो बातम्यो अगेन काय फेक न्यूज ऑर जर अशें आसत जाल्यार राज्य सरकाराचें कितें काम पावल उखल्लां? एक म्हणजे गोंयांत केन्नाच लोड शेडिंग करूंक ना म्हणून गोंयकारांक खबर ना. आज आमी 40 kV प्लांट, सोलार प्लांट इनॉग्रेट केलो आनी इनॉग्रेट करता आसतना खरें हांवें तें एक्सप्लेन केल्लें. तुमी भायल्या राज्यान जर वचून पळयत, कर्नाटक, महाराष्ट्र, UP, बिहार सगळी कडेन 12 वरांचो लोड शेडिंग म्हणटात ताका. सकाळीं 8 पासून सांजची लायट पर्यंत. आज लायट ना कितें म्हणटात तें लोड शेडिंग आसा. इवन दो पंजाबात तर म्हणजे रातची लायट इंडस्ट्रीक दिवपाची बंद केल्या. मुद्दम यू कॅन चॅक दीस. त्या खातीर गोंयांत अशा पद्दतीन लोड शेडिंग केन्नाच करूंक ना. त्या खातीर आमी म्हणटा की वी आर पावर डिपेंडंट स्टेट. आमी पावर दुसऱ्या स्टेटी कडल्यान घेता. त्या खातीर आमकां सेल्फ सस्टेन जावपा खातीर सोलार पावर, रिन्युवेबल एनर्जी, न्यू रिन्युवेबल एनर्जी हाच्या मार्फत आमचे डिपार्टमेंट्स खूब बऱ्या पद्दतीन काम करपाक लागला. गेडा डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी आतां पर्यंत गव्हर्मेंटाचे 12 वेगवेगळ्या बिल्डिंग्साचेर आमी पावर प्लांट्स, आमचे सोलार पावर प्लांट सेटअप केला. आज 13वो केलो. इन केस जर सगळ्या गव्हर्मेंट डिपार्टमेंटाचेर जर आमी सोलार पावर प्लांट सेटअप करपाक शकले आनी 25% लोकांनी जर आपल्या घराचेर सोलर प्लांट घातले जाल्यार आमी पावर सरप्लस स्टेट जावंक शकता. म्हाजी रिक्वेस्ट आसा सगळ्यांक की सगळ्यांनी सोलार पावरा कडेन वयचे, रिन्युवेबल एनर्जी कडेन वयचे. म्हणजे जी कन्वेन्शनल एनर्जी कडल्यान नॉन कन्वेन्शनल एनर्जी कडेन जर वचत जाल्यार ते कार्बन फुटप्रिंटूय आमी कमी करपाक शकतले. त्या दृश्टीन जर आमी इट इज एन कलेक्टीव एफर्ट्स ऑफ ऑल, नॉट ओन्ली द गव्हर्मेंट. आमी प्रत्येक गजाल गव्हर्मेंटात करची म्हणटा. इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आपुणूय बी म्हाजी रिस्पॉन्सिबिलिटी आहा म्हणून सुरवात करची. आमकां फोन आयला आमोणेच्यान. स्वप्नील सिनारी फोन करतात. हॅलो. हॅलो. हां नमस्कार. म्हाजो दोतोरा कडेन प्रश्न आसलो की आतां जी अग्निपथ स्कीम येयला पळय आसा पळय ती इम्प्लिमेंट करपा खातीर गोंयान म्हणजे कितें अशे स्टेप्स घेतले? स्वप्नील बाब, तुजो खूब बरो प्रश्न आसा की अग्निपथ योजना गोंयांत कशा पद्दतीन आमी इम्प्लिमेंट करतले. अग्निपथ योजना इम्प्लिमेंट करपा खातीर गोंयांतले नेव्ही, एअरफोर्स आनी मिलिटरी फोर्स हांच्यांनी कालूच प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. हाजे फॉर्म्स तांच्या सायटीचेर ऑलरेडी एवेलेबल जातले. म्हाका दिसता आयज फाल्यां भितर 2 दिसाच्या भितर ते फॉर्म्स एवेलेबल जातले. 17.5 वर्सां पासून 21 वर्सां पर्यंतचे भुरगे ताका एप्लाय करपाक शकता आनी हे भुरग्यांनी एप्लाय केल्या उपरांत तांकां हॉनरेरियम जो आसा हो पर मंथ 30,000 रुपीज तांकां हॉनरेरियमूय मेळटलो आनी तो 4 वर्सां पर्यंत जाता आसतना 40,000 जातलो. तांचे इन्सेंटिव्स कट करून दवरता आसतना तांकां 11 लाख रुपया 4 वर्साच्या उपरांत तांकां इन्सेंटिव्सूय 11 लाख रुपया मेळटले, वीच इज एन इन्कम टॅक्स फ्री. त्याच बरोबर तांची 2 वर्सां जी आसा म्हणजे आमी 11वी आनी 12वी जी म्हणटा तांकां ती सुद्दां म्हणजे कन्सिडर करतले. त्या स्किमींतल्यान जर वचत जाल्यार ती तांकां 12वी पास सर्टिफिकेट्स हे दिवपाचें प्रोविजन आसा. सो दे कॅन गो फॉर द फर्दर स्टडी. ताज्या उपरांत तांकां फुडलो स्टडी करपा खातीर ती सर्टिफिकेटीचो यूज जातलो आनी त्याच सर्टिफिकेटीच्या बेसिसाचेर ताका एडमिशन मेळटलें. दुसरें, ह्या अग्निपथ स्किमीच्या अंतर्गत अग्निवीर म्हणजे जो पास आउट जाता ताका 25% रिजर्वेशन्स इन टू द रेग्युलर जे जॉब आमच्या मिलिटरी, एअरफोर्स, नेव्ही फोर्स हातूंत येता ते 25% रिजर्वेशन्स आसतले. आनी काल हांवें म्हटलां त्या प्रमाणे ह्याच भुरग्यांक आमी आमचे पुलीस, फायर गॅडाच्या अंतर्गत आमच्यो एम्पॅनल्ड एजन्सीज आसात, 5 काय 6 कितें तरी एजन्सीज आसात. त्या एजन्सीक एप्रोच केल्या उपरांत तुमच्या घराचेर सोलर प्लांट बसोवपा खातीर ते डायरेक्ट येतात. बाकीचे सगळे फॉर्म फिलिंग पासून स्कीम सबसिडी पर्यंत ते सगळे लोकांक कॉपरेट करतात. फाटल्या 8 वर्सांची दोतोर जर तुमी जर एक नियाळ घेतलो जाल्यार तुमकां दिसता की खंयच्या मळार थोडोसो उणाव उरलो किंवा खंयच्या मळार सुदारणा जाय? एक म्हणजे खंयच्या मळार उणाव उरलो आनी खंयच्या मळार सुदारणा जाय, ह्यो 2 गजाली आसा. पण ही सगळीच अपेक्षा आमी सरकारा कडल्यानूच कित्याक करची होय म्हाका प्रश्न पडटा. आमी उणाव उरलो म्हणून सरकाराक बोट दाखयता
बट नागरीक किंवा गोंयकार म्हणून आमची तितकीच जबाबदारी आसा. आमी पळयता की आमी सगळ्या मळांचेर काम करता, म्हणजे जशें एग्रीकल्चर पासून IT सेक्टरा पर्यंत आणि कचरो काडण्या पासून इंडस्ट्री पर्यंत हे सगळें काम आमी करीत आसा. डेफिनेटली आमी ही वेगवेगळी कामां करता आसतना आमच्या पद्दतीत आमी 100% दिवपाचो प्रयत्न करता. खंय तरी इंडस्ट्री गोंयांत येवपा खातीर कमी पडले, डेफिनेटली हांव मान्य करता. त्या खातीर IT सेक्टरांत, इंडस्ट्रियल सेक्टरांत आमी आजुनूय हाज्या फुडें चड म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन कसो जावचो हाज्या खातीर खूब मोठ्या प्रमाणात सुरवात केल्या. बट सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीरय बी म्हाका दिसता गोंयकारांनी फुडें येवपाची गरज आसा आनी आसलेलें एम्प्लॉयमेंट घेवपा खातीरय बी आमी कशा पद्दतीन फुडें वयतले. जशें हांवें हॉस्पिटॅलिटी सेक्टर म्हटलें, जर आमी तें ग्रॅब केलें नासत जाल्यार कोण तरी गोंया भायलो येवन तें ग्रॅब करतले आनी परत आमी म्हणटा की आमच्यो संदी फुकट गेल्यो, हुकल्यो गेल्यो. तें जावचें न्ही म्हणून प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी घेवपा खातीर गोंयच्या तरणाट्यान फुडें येवचो ही म्हजी रिक्वेस्ट आसा. रिस्पॉन्सिबिलिटी दोगांयची आसा, म्हणजे सरकाराची जशी आसा तशी म्हाका दिसता प्रत्येक इंडिविज्युअलाची आसा. आमकां आमचो संकल्प आसा गोंय स्वयंपूर्ण करचें सगळ्या बाबतींत, आनी तें गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर सरकार प्रयत्न करता. स्वयंपूर्ण मित्रण ग्रामपंचायतीत बसला जाल्यार प्रत्येक मनशान एक स्टेप मारून आपुणूय फुडें येवचो, त्या स्वयंपूर्ण मित्रा कडेन पावचो आनी हें गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर सगळ्यांचो आस्पाव आसचो. होच खरो म्हणजे गोंय स्वयंपूर्ण 2.0 ही मोहीम आमी ह्या पिरियडात सुरवात केला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचे विजन नवभारत निर्माण करता आसतना आमी नवें गोंय, स्वयंपूर्ण गोंय पुराय करुया हीच म्हजी गोंयकारां कडेन मागणी आसतली. दोतोर, आमच्या कार्यावळीचो वेळ सपत आयला. खरें तर प्रश्न आनीकय आसात, आनीकय कॉलर निश्चितच आसतले, पण 1 वराचो वेळ सपत आयला. तुमी वेळ दिलो आमच्या खातीर, आमच्या ह्या कार्यावळी खातीर, त्या खातीर काळजा सावन तुमकां पुराय गोंयकारां वतीन आनी दूरदर्शना वतीन देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं. खूब बऱ्या पद्दतीचे प्रश्न लोकां कडल्यानूय म्हाका आयकपाक मेळ्ळे. अशाच पद्दतीच्या कार्यावळींत परत एकदां येवपाक म्हाका आवडटलें. देव बरें करूं.